नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. तुमच्यावर जर कर्जाचा खूप मोठा डोंगर असेल, तुमच्या आर्थिक अडचणी कमी होत नसतील, खूप आर्थिक अडचणी येत असतील, कर्ज मंजूर होत नाही, तर अशा अडचणींसाठी एक अतिशय उच्च कोटीची आपल्याला एक सेवा करायची आहे. भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे आणि ही सेवा जो कोणी करतो तर त्याला नक्कीच त्याचा अनुभव येतो. फक्त सेवा करताना अगदी मनाने, अगदी श्रद्धेने करा, नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल. तर ती कोणती सेवा करायची आहे आणि ती कशाप्रकारे करावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे, तर अवश्य तुम्ही ही सेवा करा. तुम्हाला जे काही तुमचं कर्ज असेल, तुमच्या मेहनतीला, कष्टाला नक्कीच फळ मिळेल. तर बघा, तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात तर त्या कष्टाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल. जे काही कर्ज असेल, आर्थिक अडचणी असतील, तर त्यातून तुम्हाला मार्ग मिळण्यासाठी ही सेवा अवश्य करा. तर कोणती सेवा करायची आहे, तर बघा, आपल्याला 21 किंवा 41 दिवसांची व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा करायची आहे. जितकी जास्त सेवा कराल तितकाच चांगला अनुभव देखील तुम्हाला येईल. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा, मनापासून तुम्ही सेवा करा, नियम पाळा, अटी पाळा. अवश्य तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय हा राहणार नाही. तर ही सेवा तुम्ही कधीपासून करावी, तर ही सेवा तुम्ही कोणत्याही महिन्यातील एकादशीपासून सुरू करू शकता किंवा गुरुवारपासून किंवा कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता. पण शुभ दिवशी जर केली तर अतिउत्तम. तर तुम्ही कोणत्याही शुभ दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. तर सेवा ही आपल्याला रात्री 12ला करायची आहे. संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करायची आहे. सेवा करताना महाराजांना साकडं घालायचं आहे. एक नारळ आणि खडी साखर मंदिरामध्ये किंवा मठामध्ये किंवा अगदी तुमच्या देवघरासमोर देखील तुम्ही ठेवू शकता. ठेवल्यानंतर तुमचं नाव सांगायचं आहे, तुमचं गोत्र सांगायचं आहे, तुम्ही कोणत्या कारणासाठी ही सेवा करणार आहात, किती दिवसांची करणार आहात आणि ती माझ्याकडनं करून घ्या असे महाराजांना प्रार्थना करायची आहे. तर ही सेवा अगदी कोणीही करू शकतं. सेवा करण्यास आधी रोज रात्री आपल्याला 12च्या आधी अंघोळ करायची आहे, म्हणजे 11:30ला आपल्याला अंघोळ करायची आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी हातपाय धुतले तरीही चालेल, पण अंघोळ केली तर अतिउत्तम. त्यानंतर महिलांनी साडी किंवा ड्रेस घालून, पंजाबी ड्रेस घालून, डोक्यावर पदर घ्यायचा आहे, हातामध्ये बांगड्या घालून त्यानंतर 11:45ला या सेवेला बसायचं आहे. सेवा करताना गाऊन किंवा नाईट ड्रेस घालून करू नये. तर पुरुषांनी देखील चांगले कपडे घालून, म्हणजेच नाईट ड्रेस घालून वगैरे सेवेला बसू नये. त्यानंतर प्रथम आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. निळ्या रंगाचं आसन घेऊन बसायचं आहे आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये जास्तीचं तूप किंवा तेल टाकायचं आहे. कारण जोपर्यंत आपली सेवा चालू आहे तोपर्यंत तो दिवा तेवत राहील, याप्रमाणे आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे. आणि त्यानंतर निळ्या रंगाचं आसन घेऊन महाराजांसमोर बसायचं आहे. तुम्ही बाजूला ही पूजा मांडली तरीही चालेल किंवा देवघरासमोर देखील बसून तुम्ही ही सेवा करू शकता. भगवान विष्णूंची, कृष्णाची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याला अष्टगंध फुलं अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पठण करायला सुरुवात करायचं आहे. तर व्यंकटेश स्तोत्राचे 1 ते 8 आपल्याला ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे. तर तुम्ही 21 दिवसांची करणार असाल ही सेवा किंवा 41 दिवसांची करणार असाल तर आपल्याला 41 दिवस 41 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे. तर 40 वेळा आपल्याला 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे. त्यानंतर 9व्या वेळी आपल्याला सर्वच, म्हणजेच फलश्रुतीसहित पठण करायचं आहे. तर असं आपल्याला 41 दिवस रोज 41 वेळा पठण करायचं आहे. 41 वेळा पठण केल्यानंतर त्याचं होतं एक मंडल. तर हे झाल्यावरती तुम्ही झोपू शकता. त्यानंतर या सेवेसाठी नियम आणि अटी काय पाळाव्या, तर बघा, जितके दिवस तुम्ही सेवा करणार तितके दिवस अन्न आपल्याला वर्ज्य करायचं आहे. त्यासोबतच मांसाहार देखील वर्ज्य करायचा आहे. घरामध्ये देखील करू नये. तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, तरच आपल्याला आपण केलेल्या सेवेचे फळ मिळेल. कोणतीही सेवा करत असताना त्याचे नियम, अटी पाळणे खूप गरजेचं आहे आणि ते पाळले तरच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असतं आणि त्यासाठीच आपल्याला काही नियम आणि अटी पाळणे गरजेचं आहे. सोबतच ब्रह्मचर्याचे देखील पालन करायचं आहे. खूप प्रभावी सेवा आहे आणि तुम्ही जितकं पालन कराल तितकं अतिउत्तम. त्यानंतर या सेवेमध्ये खंड पडू देऊ नये, तर याची काळजी घ्यायची आहे. कारण एक जरी दिवस खंड पडला त्यामध्ये तरीही तुम्हाला परत नव्याने सेवा सुरू करावी लागेल. सेवा करत असताना कोणाच्याही 41 दिवस कोणाच्याही घरचं खाऊ नये. त्यासोबतच काळे वस्त्र परिधान करू नये.
ज्या काही आर्थिक अडचणी आहे तर त्यामधून तुम्हाला नक्कीच या सेवेने मार्ग मिळेल. तसेच या सेवेत ही सेवा करताना एका बैठकीतच सेवा करायची आहे, मध्ये मध्ये उठू नये. व्यंकटेश स्तोत्र पठण करताना अनेक अनुभव नक्कीच तुम्हाला येतील. अतिशय सुंदर आणि प्रभावी अशी ही सेवा आहे, तर अवश्य तुम्ही ही सेवा करा. तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या नक्कीच कमी होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.